लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा एपिसोड म्हणजेच 20 एप्रिलचा एपिसोड आपण पाहत आहोत. आजच्या एपिसोडमध्ये भरपूर अशा गोष्टी दाखवलेल्या आहेत. छान एपिसोड झालेला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण सुरुवातीला पाहत असतो की रम्या आणि पार्थचं बोलणं त्यांनी पूर्ण केलेलं असतं. आता इथे पार्थ खरं रम्याला म्हणत असतो, रम्या तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू आणि मी कधीच एकत्र येऊ शकणार नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. त्यावर खरं लगेच रम्यासुद्धा म्हणते, एक गोष्ट तू ऐकून घे पार्थ, मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही, तुझ्यावर प्रेम करणं थांबवणार नाही. आणि आता तर सगळं कळलं ना, म्हणजे माझं सगळं नाटक होतं म्हणून, आणि तुझ्या प्रेमापासून मी मूव ऑन झालेला हे सुद्धा नाटकच होतं पार्थ. आता सगळेच पत्ते जर ओपन झालेत तर मग कशाला काय लपवायचं. आता मी तुला तुझ्या तोंडावर सांगते पार्थ, मी जर लग्न करेल तर फक्त तुझ्याशीच करेल, असं ते रम्याने डायरेक्ट पार्थच्या तोंडावर सांगितलेलं असतं. तेव्हा ते पार्थ म्हणत असतो, रम्या हे तुला सगळं बोलताना लाज नाही वाटत? त्या विजयसोबत तू साखरपुडा केलास आणि आता मला हॉलमध्ये एकट्याला बोलून सांगतेस की मी तुझ्याशिवाय लग्न करणार नाही कुणाशी. तेव्हाही ते रम्या म्हणत असते, कोण विजय? मी त्याला ओळखत नाही, माझा फक्त तुझ्याशी संबंध आहे. तेव्हा लगेच पार्थ म्हणत असतो, रम्या तू कशीही वागलीस, कशीही असलीस तरी तू कधी बेमान नव्हतीस, प्रामाणिक होतीस ग. पण तू आता इतक्या खालच्या थराला जाऊन गेलीस ना, जाऊन पोहोचलीस ना, की आता तुझा मला रागसुद्धा येत नाही, तुझी क्यू येते. असं ते म्हटल्यावर सुद्धा रम्या लगेच म्हणते, माझा जीव अडकलाय पार्थ तुझ्यामध्ये आणि मी तुला सोडून कुठेही कधीच जाणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेव, असं म्हणून रम्या तिथून निघून गेलेली असते. आता खरं तर पार्थने हे सगळं काही रेकॉर्ड करून घेतलेलं असतं, म्हणजे रम्याचं बोलणं. आता इकडे दुसऱ्या बाजूला सकाळ झालेली असते आणि सुरुवात जीवा नंदिनीपासून झालेली असते. नंदिनी तिच्या आवरावर आरशा पुढे बसून करत असते. तेव्हा इथे जीवा येतो आणि तिच्या डोळ्यावर हात ठेवतो. तेव्हा लगेच नंदिनी म्हणते, काय झालं, काय सरप्राईज आहे, द्या हातात, असं म्हणून पुढे हात करते. तेव्हा इथे जीवा इथे चिडतो आणि म्हणत असतो, हे काय, मला आता नाही काहीच करायचं नाही तुझ्यासाठी, काय चाललंय हे सगळं काही. तेव्हा नंदिनी म्हणते, अरे आता काय झालं सांगा की जीवा. तेव्हा इथे जीवा म्हणत असतं, काय झालं, काय म्हणतेस, काय इतकं छान तुझ्यासाठी काहीतरी प्लॅन करतोय, काहीतरी घेऊन आलोय, इतकी कोरडी रिॲक्शन. मला तुझ्याशी खरं तर बोलायचंच नाही. म्हणजे अगं इकडे नवरे बायकांच्या ओरईला ओ सुद्धा देत नाही आणि मी इकडे तुला सरप्राईज देतोय तर मला काडीची किंमत नाही. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, अरे हो हो जीवा, काय कधी कधी तुम्ही ना खूप मेलोड्रामॅटिक वागता. तेव्हा इथे जीवा म्हणतो, काय मेलोड्रामॅटिक? तेव्हा इथे नंदिनी म्हणते, नाही तर काय सांगा बरं, तुम्ही मागच्या वेळी डोळे बंद करून माझ्या हातात घुंगरू ठेवले होते ना, मग मला सुद्धा वाटलं आता काहीतरी तसंच असेल, अशी रिॲक्शन दिली. तेव्हा जीवा म्हणतो, असं सेंडी लावतेस, कळतंय मला आणि दिसतंय सुद्धा तुझं प्रेम. आता तुझं काय झालंय माहिती का, तू सेट झालीस. आता सेट झालीस म्हणजे जे कपल नसतात का, त्यांच्या लग्नाला 10-15 वर्ष वगैरे झालेले असतात, ते कसे आता इतक्या वर्ष झालेत म्हणल्यावर बोरिंग वगैरे होतात. तशीच तू झालीस, बोरिंग झालीस, तुला ना माझ्यात आता रसच राहिला नाही कसलाच, म्हणजे तू नीरज झालेली आहेस, असंही ते म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते, काय जीवा तुमचं काही पण असतं. म्हणजे अहो तुम्हाला आज गजरा भेटला नाही ना म्हणून तुम्ही जुईचा गजरा घेऊन आलात ना. तेव्हा जीवा म्हणतो, म्हणजे तुला कसं कळलं? तेव्हा नंदिनी म्हणते, असं काय करताय, अहो सुगंध दरवतो, सगळा कळणार नाही का, असं इथे म्हटल्याबरोबर जीवा ते जुईचा गजरा ओपन करतो. तेव्हा सगळीकडे सुगंध दरवळलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, वाव काय छान सुगंध दरवतो, आय लव्ह यू जीवा. तेव्हा जीवा म्हणतो, आय लव्ह यू टू. आता इथे खरं तर जीवाच्या हाताचा माशाचा वास इथे नंदिनीला आलेला असतो. तेव्हा नंदिनी म्हणते, जीवा तुम्ही हात नाही धुतला, माशाचा वास कसं काय येतोय? तेव्हा जीवा म्हणतो, अरे काय ना, आईने मला सुरमई आणायला लावली होती, एवढी मोठी म्हणजे भेटली, 2000ची सुरमई भेटली आणि त्यानंतर मी गजरेवाली शोधत होतो, मात्र मला गजरेवाली कुठेही भेटली नाही, त्यामुळे ही जुईची फुलं आणली. तेव्हा नंदिनी म्हणते, तीच का जुई ती? तेव्हा इथे जीवा म्हणतो, अगं ही ती नाही ग, ही जुईची फुलं. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, तसं नाही हो जीवा, म्हणजे ती मुलगी नाही का, तिच्याकडनं त्या दिवशी फुलं मी घेतली होती जुईची, ती नाही का हो, 100% खात्री देता येत नाही ती म्हणणारी. मग लगेच जीवा म्हणत असतो, अगं नाही ग बाई, तो काही विषय का, चौकशा कसली करतेस, अगं कौतुक कर की नवऱ्याचं. तितक्यात खरं तर नंदिनीचं इकडं जे काही त्यांनी किडनॅपिंगचं पॅटर्न बनवलेलं असतं त्या पॅटर्नकडे लक्ष जातं आणि ती उठून त्या पॅटर्नकडे पाहत असते, त्याला निरखत असते.
तेव्हा जीवासुद्धा तिच्याकडे जातो. म्हणत असतो, काय झालं नंदिनी तुला अचानक? तेव्हा नंदिनी म्हणत असते, अहो जीवा, काही झालं तरी ये माझ्या नजरेतून अजिबातच जात नाही. आपल्याला असं गाफील राहून चालणार नाही. उद्या एका मुलाची फिल्म सिटीमध्ये किडनॅपिंग होणार आहे आणि आपण कसं शांत बसायचं? तेव्हा जीवा म्हणतो, हो माझ्यासुद्धा लक्षात आहे गं. त्यासाठी खरं तर मी तिकडे दिशेने आलो, फिल्म सिटीच्या मार्गाने आलो आणि तिथे मला एक ममताई पाळणाघर दिसलं. आपण तिथे जाऊया आणि जरा बघूया, म्हणजे आज कळेल आपल्याला. तेव्हा नंदिनी म्हणते, मग आजच जाऊया आपण, काही तपास लागतोय का बघूया. असं म्हणून दोघे आता इथे पर्स घेऊन नंदिनी निघणारच असते. तितक्यातच खरं तर माननी येते आणि माननी त्या दोघांना अडवते आणि तुम्ही कुठेही जायचं नाही असंही ते त्यांना म्हटलेले असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला रम्याची रेकॉर्डिंग इथे काव्याला पार्थने ऐकवलेली असते. तेव्हा इथे खरं काव्या फार चिडलेली असते. ती म्हणतात, सिरियसली या थराला गेली आता ही रम्या? तेव्हा ते पार्थ म्हणतो, सर तेच तर, मी सुद्धा खूप डिसअपॉइंट झालो आहे. खरं तर ना ही रम्या मनापासून चांगली मुलगी होती, माझ्यावर जीव होता तिचा. पार्थने म्हटल्याबरोबर काव्या त्याच्याकडे रागानेच पाहते. तेव्हा पार्थ म्हणतो असतो, अहो एखाद्या मैत्रिणीचा एका मित्रावर असतो तसा जीव म्हणतोय मी. तेव्हा ते काव्या म्हणत असते, हो मैत्रीण मित्राच्या भल्याचा विचार करते, मैत्रीण मित्राच्या सुखासाठी देवाकडे प्रार्थना करते, आपणच त्याचं सुख आहोत या भ्रमात नाही जगत. तेव्हा पार्थ म्हणतो, तिथंच तर चुकली ना ती. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, पार्थ तुम्हाला कळतंय का, आता ती चूक बरोबर या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे गेले. नाही नाही, हे खरंच खूप डेंजरस आहे. आता ही कारम्या काय करेल सांगता येणार नाही. खरंच हिला सिरियसली आपण घेतलं पाहिजे. पार्थ तुम्हाला कळतंय का, असं इथे काव्या म्हणत असते पार्थला. तितक्यातच खरं इकडं विजयचा पार्थला कॉल आलेला, त्यामुळे पार्थनी तो स्पीकरवर ठेवलेला असतो. आता लगेच तिकडनं विजय म्हणत असतो, गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड, कशी म्हणते, काय म्हणते सकाळ, असे ते म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, मुद्द्याचं बोला अगोदर. तेव्हा लगेच विजय म्हणतो, काय ना रे पार्थ, मी ना आता बिझनेससाठी खरं मिस्टर रस्तुकींना भेटलो, डील पूर्ण केलं आणि ते मला म्हटले की बिचारा पार त्याला वाईट वाटलं असेल ना ह्या सगळ्या गोष्टीचं. तेव्हा मी त्याला म्हणलो, नाही नाही असं काही नाही हो, आता इकडे बघा, डील त्याला मिळाली काय मला मिळाली काय सेमच आहे, एकाच घरात जाणार आहे, हे सगळं आवर्जून मी तुम्हाला सांगण्यासाठी फोन केला. तेव्हा इथे पार फार चिडलेला विजयला खरं रागातच बोलणार असतो. तितक्यात काव्या म्हणत असते, ऐका ना विजयराव, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आवर्जून. तेव्हा विजय म्हणतो, बोला मॅडम. तेव्हा लगेच काव्या म्हणते, मी तुम्हाला एक ऑडिओ पाठवते. तेव्हा इथे विजय म्हणतो, कशाची आणि कसली ऑडिओ? तेव्हा इथे काव्या म्हणते, काय आहे ना, तुमची होणारी जी बायको आहे का, तिने खरं तर उशिरा रात्री माझ्या नवऱ्याला हॉलमध्ये बोलवलं होतं आणि तिने काय काय म्हटलं हे सगळं काही रेकॉर्ड केलेलं आहे आणि मी तुम्हाला तेच पाठवलेलं आहे. तेव्हा विजय म्हणतो, मग काय? तेव्हा ती म्हणते, अहो ऐका ना, ऐका म्हणजे कळेल तुम्हाला सगळं काही आणि फोन चालूच ठेवा बरं का, म्हणजे तुमची रिॲक्शन आम्हाला ऐकायची. आता इकडे विजयला फार राग आलेलं असतं. तेव्हा इथे काव्या म्हणते, काय झालं विजयराव, बोला की काहीतरी. मात्र इथे विजय एकही शब्द बोलत नाही आणि फोन कट करून टाकतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला माननी इकडे नंदिनीला म्हणत असते, आई काय झालं, आम्ही बाहेर का नाही जायचं? तेव्हा इथे माननी म्हणते, मी सांगते एवढं पुरेसं नाही का रे तुमच्या दोघांना? तेव्हा इथे जीवा म्हणत असतं, या म्हातारीला काही काम नाही, उगाच आडवणूक करत राहतेस. तेव्हा इथे माननी म्हणते, तू गप्प बस रे जीवा, मी अजिबात मस्करीच्या मूडमध्ये नाही बरं का, तू ही बातमी वाच बरं एकदा, वाच, असं म्हणून त्याच्या हातात पेपर देते. आणि ते माननी म्हणत, फोटोग्राफीसाठी एका निर्जन ठिकाणी जोडपी गेली होती, ते बेपत्ता झालेत, अरे गायब झाले. तेव्हा जीवा म्हणतो, हो मग याचा काय संबंध आहे आम्ही बाहेर न जाण्याशी? तेव्हा इथे माननी म्हणते, बरं ठीक आहे, जा, तुम्हाला कुठे जायचंय तिथे जा, असं इथे चिडतच आणि रूममधून निघून जात असते. तेव्हा इथे नंदिनी ते माननीला थांबवते, आई असं काय करताय, थांबा, आणि जेव्हा तुमची काय चाललंय, आई काहीतरी सिरियसली सांगतात ना, ऐका तरी ना. तेव्हा जेव्हा म्हणतो, सॉरी. आता इथे माननी म्हणत असते, नंदिनी अगं ऐक ना माझं, अगं ती जोडपी खरं तर तुमच्यासारखीच नवीन लग्न झालेले होते, तुम्ही कसं गाडीवर वगैरे फिरता तसेच ते फिरत होते, 2 दिवस झालं गायबत गं. मग मला सांग बरं, आईवडिलांचं तुम्हाला काही सिरियसली घ्यायचंच नाही, मला काळजी वाटणार नाही तर काय, सांग बरं, असं ते म्हणते. लगेच जीवा म्हणत असतो, अगं पण काय झाले सांग तरी ना. तेव्हा माननी म्हणते, थांब, तू तर थांबच, माझं बोलणं आणखी संपलेलं नाही, तुम्ही जे काही काम करताय का खरं तर त्याचं मला चांगलं वाटतंय, म्हणजे अभिमान आहे, पण तुम्ही आज अजिबात कुठेही जाऊ नका. तेव्हा नंदिनी म्हणते, आई पण तुम्ही असं का बोलताय, म्हणजे आजच जाऊ नको असं का? तेव्हा इथे नंदिनी, मी आज तुझं भविष्य वाचले आणि ह्या पेपरमध्ये बघ बरं, तू राशवांना सांगितलंय की आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप धोकादायक आहे. तेव्हा इथे जीवा म्हणतो, अगं आई काय करतेस, हे सगळं काही खोटं असतं. तेव्हा इथे माननी जरा चिडते, म्हणत असते, हो ठीक आहे, आम्हाला काहीच कळत नाही, तुम्हीच हुशार ना. तेव्हा जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, आता इथे पारदादाची सुद्धा तूच रास आहे, मग त्यालासुद्धा तू घरीच थांबवणारच का? तेव्हा माननी म्हणते, हो मी त्यालासुद्धा बजावलं की आज घराबाहेर अजिबातच जायचं नाही.
अरे आम्ही काहीतरी अनुभवी म्हणून सांगतोत ना, ऐका ना रे जरा तुम्ही दोघंसुद्धा, असे ते म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, आई तुम्ही आधी शांत व्हा, असं म्हणून ते जुईचे फुलं इथे मानेला वास घेण्यासाठी देत असते. शांत व्हा बरं तुम्ही. आणि तुम्हाला सांगू का आई, आता तुम्ही म्हणताय म्हणून मी घराबाहेर जाणारसुद्धा नाही, पण उद्या जे काही होणार आहे ती गोष्ट जर आम्ही आज घरात थांबवून जर घडली तर काय करायचं, म्हणजे एखाद्या लहान मुलाचा प्रश्न आहे. त्यामुळे खरं तर आम्ही म्हणतोय आणि तुमचा आशीर्वाद आहे ना आमच्यावर, त्यामुळे आम्हाला काही होणार नाही. तेव्हा मानन म्हणते, माझं आईचं काळीच आहे, मला काळजी वाटणारच ना, तू आई होशील का तेव्हा तुला कळेल. तेव्हा लगेच जीवा म्हणतो, हो बरोबर आहे तुमचं, म्हणजे बाबा मला आतापर्यंत म्हणायची की तू बाबा झालास ना मग तुला कळेल, आणि आता नंदिनीला तू म्हणतेस की तू आई झाल्यावर मग तुला कळेल. तेव्हा मानन म्हणते, इनमेल्या मस्करी बंद करणार आहे तुझी, मला काळजी वाटते रे तुमची. तेव्हा इथे जीवा, आम्हाला माहिती आहे ग तुला आमची भरपूर काळजी, पण तुझा आशीर्वाद आहे ना आमच्याजवळ, त्यामुळे आम्हाला काही होणार नाही. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, आई आम्ही येऊत का आता. तेव्हा लगेच मानन म्हणते, पण काळजी घ्यायची हां, अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही आणि मला फोन करायचा बरं का, असंही ते म्हणून जीवा नंदिनी तिथून निघून गेली. इकडे आता खरं माननीला ह्या दोघांची काळजी वाटत असते, त्यामुळे ती देवाला प्रार्थना करत असते की यांच्यावर लक्ष ठेव रे देवा, यांना काही होऊ देऊ नको, सुखरूप घरी येऊ दे, असंही ते देवाला म्हणत असते. आता इकडे दुसऱ्या रम्याचा प्रताप इकडे वसूला कळलेला असतो, त्यामुळे वसू इथे रम्यावर फार चिडचिड करत असते. काय रात्री तू पार्थला बोलून हे सगळं काही म्हणलीस, अरे देवा काय करू मी रम्या तुझं, अगं त्या काव्याने तुला मारलं, तुझ्या डोक्यावर परिणाम वगैरे झालाय काय, हे सगळं काय करून बसलीस तू. हे बघ रम्या, तू काव्याला दुखापत कर, तिला त्रास दे, मी तुला काही म्हणणार नाही, पण हे असं पार्थला रात्री बेरात्री बोलावून असं काही बोलायची तुला काय गरज होती. तो जर ओरडला असता तर घरचे सगळे जमा झाले असते आणि तमाशा नसता का झाला. तुला कळतंय का काय करतेस तू. तेव्हा इथे रम्या म्हणते, माझे हेडफोन दे, हे तुझं भाषण ऐकल्यापेक्षा मी गाणे ऐकत बसते, असे ते म्हटल्याबरोबर वसू म्हणत असतं, आता तुला माझं बोलणं भाषण वाटतंय का, तुला का कळत नाही ग मी काय सांगते तुला म्हणून. तुला आता नाही कळणार मी काय सांगते, तर तुम्ही मेल्यावर कळण सगळं काही. अगं त्यामुळे खरं तर मी मरायच्या आधी तुला एका चांगल्या माणसाच्या हातात तुला सोपवायचं. अगं विजय किती चांगला मुलगा आहे माहिती आहे का तुला. तेव्हा रम्या म्हणते, आई काय चाललंय तुझं. तेव्हा वसू म्हणते, अगं बाळा तुला कळतंय का, खरंच विजय खूप चांगला आहे, तुझी काळजी करतो, तुझी बाजू घेतो, तुझ्यासाठी काही करायला तयार आहे ग तो, असंही ते वसू म्हणत असते. तितक्यातच खरं विजयचाही ते कॉल आलेला असतो. रम्या उचलत नसते, तेव्हाही ते वसू म्हणत असते, अगं उचल, माझ्यासाठी तरी उचल, असं म्हणून आता रम्याने ते फोन उचललेला असतो. हा विजय बोल, असंही ते म्हटल्याबरोबर विजय म्हणत असतो, ए हॅलो मिस रम्या शितोळे, असंही ते म्हटल्याबरोबर तो लगेच म्हणतो, तुझ्या खोलीत जर एखादा कचऱ्याचा डबा असेल ना, त्यात मी जी तुला अंगठी दिली का ती फेकून दे, असंही ते चिडत म्हटल्याबरोबर रम्या म्हणते, हॅलो म्हणजे तू नक्की विजयच बोलतोस ना. तेव्हा लगेच विजय म्हणत असं, लाज वाटते का तुला हे सगळं काही बोलताना. तुला जर माझ्याशी लग्न करायचं नसेल ना तर तसं डायरेक्ट सांगून टाक ना, असं कशाला करते. मी काही एखादा टिश्यू नाही वापरून फेकून दिला, असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते, काय झालं नक्की काय झालं, शांतपणे सांगतोस का मला, मी केलंय तरी काय सांगतोस का विजय. तेव्हा विजय म्हणत असतो, तुला काय वाटलं माझ्या वागे तू वाटेल ते करशील आणि मी शांत बसून सगळं काही ते तुझं ऐकत बसू. खरं तर माझंच चुकलं, मी या काळात प्रामाणिकपणा शोधत बसलो, पण बरं झालं वेळेत माझं डोळे उघडले आणि सर्व गोष्टी माझ्यासमोर आल्या. या चिट्टर मुलीशी लग्न करण्यापासून मी वाचलो, असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते, माइंड युअर लँग्वेज हा विजय, जरा अजीब सांभाळून बोल, मी काय केलंय सांग बरं मला, मी चिटिंग काय केली तुझ्याबरोबर, असं इथे म्हटल्याबरोबर विजय, माझ्यासोबत साखरपुडा झालेला असताना तू पार्थला जाऊन सांगतेस की मला तुझ्याशी लग्न करायचंय, असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणते, एक मिनिट हे तुला कुणी सगळं काही कुणी सांगितलं. तेव्हा लगेच विजय म्हणत असं, त्या काव्याने मला रेकॉर्डिंग पाठवली आणि तू जे जे पार्थला म्हटलीस का ते सगळं काही मी ऐकलंय. खरं तर मला लाज वाटते की मी लग्नासाठी अशा मुलीची निवड केली, पण बरं झालं वेळेत हे सगळं काही माझ्यासमोर आलं. हे ऐक एकदा लक्ष देऊन, आता तुझं आणि माझं नातं संपलं, असं इथे विजयनी म्हटलेलं असतं आणि फोन कट केलेलं. आता इकडे वसूला तर फार राग येत असतो. वसू म्हणत असते, अरे देवा हे काय झालं, म्हणजे एक चांगला मुलगा आपल्या हातातून गेला. अगं तुला तरी किती वेळ सांगत होते त्या पार्थपासून लांब राहा, कळलं का आता काय झालं, असं इथे म्हटल्याबरोबर रम्या म्हणत असते, तू बघच आहे आता मी काय करते, तर या काव्याने एक डाव खेळला ना, आता पुढचा डाव मी खेळणार, असंही ते रम्या म्हणत असते. आता ही रम्या हे विजयला कसं घोळात घेते हे खरं पाहण्यासारखंच आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला जीवानंदिनी ते ममता पानाघर असतं तिथे इथे आलेले असतात.
इकडे जीवाने नंदिनीला ते पानाघरं दाखवलेलं असतं आणि जीवा म्हणत असतो की उद्या नेमकं कुठल्या मुलाला किडनॅप करणार आहेत हे आपल्याला खरं तर लक्ष देऊन आता इथे पाहायला लागेल. तेव्हा नंदिनी म्हणते हरकत नाही, आपल्याला नेमकं ठिकाण तरी कळलं ना. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो मला पण एक प्रश्न पडला आहे, उद्या नक्की किडनॅपिंग होईल ना. असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते होणार हो, नक्की होणार, कारण त्या मास्टरचा गेल्या 2 वर्षाचा पॅटर्न बघता खरं तर उद्या किडनॅपिंग नक्की होणार अशी मला पूर्ण खात्री आहे. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो पण मला ना नंदिनी खरंच खूप टेन्शन येते, म्हणजे सकाळचं राशी भविष्य नाही का, त्यामुळे खरं मला तुझ्या जीवाला काही धोका तर नसेल ना. तेव्हा नंदिनी थोडीच घाबरते पण तरीसुद्धा ती म्हणत असते जीवा नाही हो, काही होणार नाही, तुम्ही माझ्यासोबत असताना काय होणार आहे. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो हो बाबा ठीक आहे, असं म्हणून तिच्या गालावर हात लावतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणते तुमचा आणखी सुद्धा त्या माशाचा वास गेला नाही ना. तेव्हा जीवा म्हणतो काय करणार, अरे हात धुवायला वेळ कुठं मिळाला आणि पाणीसुद्धा नाही. बरं ठीक आहे बाबा चल पाणी हात धुवायला जातो आणि तुला तहान पण लागले असेल ना, चल पाणी घेऊन येतो आणि तू इथं लक्ष दे सगळीकडे आणि इथेच उभा राहा. असं म्हणून जीवा पाणी आणण्यासाठी गेलेला असतो. पाण्याची बॉटल घेतो जीवा इकडे येऊन आणि त्यानंतर खरं स्कॅनर द्या असं म्हटल्यानंतर त्या लेडीज म्हणत असं नाही आमच्याकडे स्कॅनर नाही, कॅश देता का. तेव्हा जीवा इथे पैसे शोधत असतो मात्र त्याकडे पैसे नसतात. तेव्हा तो म्हणत असतो की बरं ठीक आहे, माझ्या बायकोकडनं पैसे घेऊन येतो, तोपर्यंत तुम्ही ही बॉटल इथेच राहू द्या. असं म्हणून जात असतो तितक्याच खरं त्याच्यासमोर एक माणूस येतो आणि त्याच्या हातात असते ती म्हणजे नंदिनीचा फोटो आणि तो त्याच्या गुंडांना सांगत असतो की समोरच ती मुलगी उभा आहे, ऑरेंज कलरचा ड्रेस घातलेला आहे, एकटीच आहे, तिला आज संपवा. असं इथे जीवाने ऐकलेलं असतं. आता समोरून खरं तर बाईकवर 2 माणसं असतात आणि ते नंदिनीच्या दिशेने चाकू घेऊन हातात येत असतात आणि इकडे जीवाने हे सगळं काही ऐकल्यानंतर जीवा धावत असतो आणि समोरून इथे बाईक येत असतं. नंदिनीच्या दिशेने जीवा धावत असतो आणि इकडनं बाईक आलेली असते. आता इथे जीवाने नंदिनीला बरोबर इथे मागे ओढलेला असतो. त्याच वेळी खरं इथे चाकू तिच्या एकदम जवळून म्हणजे एकदम गळ्याचा जवळून गेलेला असतो. तेव्हा इथे नंदिनी फार घाबरलेली असते. ती जीवाला घट्ट मिठी मारते, काय जीवा म्हणजे हे कोण होतं आणि काय झालं आहे. तेव्हा जीवा म्हणतो मला हे काही माहीत नाही, पण बस झालं आता, बस झालं, म्हणजे मला आता हे मिशन वगैरे ह्या सर्व गोष्टी थांबवायच्या आहेत, चल तू साईडला बस बरं. असं इथे म्हटलेलं असतं. म्हणजे हा खूप थरारक प्रकार झालेला असतो बरं का नंदिनीसोबत. आता इकडे दुसऱ्या बाजूला घरी सगळेजण हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा इकडे मिथून काव्याकडे बघून म्हणत असतात वहिनी काही म्हणा पण आपल्या पोरीच्या चेहऱ्यावर तेज दिसतंय बरं का. तेव्हा इथे माननी म्हणते अहो मिथून भाऊजी काय बोलता, एवढ्यात असं काही दिसत नाही बरं का. तेव्हा मिथून म्हणतात नाही हो वहिनी, आय डोंट लाईक दिस, बघा की तिच्या चेहऱ्याकडे काय तेज आहे, म्हणजे असा एकदम फ्लावरसारखा टवटवीत दिसतोय. तेव्हा माननी मुद्दाम म्हणते फ्लावरसारखा म्हणजे अहो वहिनी तो फ्लावर नाही हो, फ्लावर म्हणजे फुलासारखा टवटवीत चेहरा दिसतो, काही म्हणा, पण काव्या आणि पारचं बाळना आईच्या चेहऱ्यावर ग्लो आणते बघा आतापासूनच. बरं बाय द वे आपलं बाकीचा फुलबगीचा कुठे, म्हणजे आपले झेंडूचे फुलं ते कुठे आहेत, म्हणजे जीवानंदिनी कुठे गेलेत. तेव्हा पार्थ म्हणतो हो आई हे कुठे दोघे गेलेत तरी कुठे, म्हणजे जीवाने रात्री 2:30 वाजता प्रोजेक्ट ग्रुपवर सेंड केला, त्यांनी काम डेडलाईनच्या आधीच पूर्ण केलं, पण हे दोघे गेलेत कुठं आज सकाळपासून दिसत नाही. तेव्हा मानाने म्हणते अरे पार्थ आता तूच सांग बाबा त्या दोघांना, माझं तर अजिबातच ते ऐकत नाही, आणि काव्या तू सुद्धा सांग, मोठी जावंस तू, तुझं ती नक्कीच ऐकेल. मला ह्या दोघांचं काय करावं तेच कळत नाही आता, मी सांगून थकले अक्षरशः, एवढं ऊन बाहेर रखरखीत, बाहेर पाऊल ठेवत नाही आणि हे वनवन उगच फिरत राहतात आणि काय करतात हे सुद्धा ह्या कानाची त्या कानाला खबर लावून देत नाहीत. तेव्हा मिथून म्हणतात अहो वहिनी जाऊ द्या ना, काहीतरी चांगलंच काम करतात ना. बघा काही लोक तर असे असतात, या कानाची त्या कानाला खबर लावून देत नाहीत पण स्वतःचा डाव नक्की साधून घेतात, असंही ते मुद्दाम म्हटलेलं असतं बरं का. तेव्हा रम्या त्याच्याकडे रागानेच पाहते. तितक्यात खरं तरी ते विजय रागातच आलेला असतो. इनफ इज इनफ असंही ते जोरात ओरडत म्हणत असो. तेव्हा वसू म्हणते विजयराव काय झालं तुम्हाला, काय एवढे ओरडताय, नाही म्हणजे तसंच काही असेल तर आपल्या रूममध्ये जाऊन बोलूया का आपण. तेव्हा विजय म्हणतो का रूममध्ये का, जे होईल ते आता सगळ्यांसमोरच होऊ दे की, असंही ते विजय रागातच म्हणतो असो. त्याच वेळी खरं इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं. इकडे नंदिनीला जे काही झालेला असतो आता प्रकार, त्यामुळे जीवा इथे फार चिडत असतो. बस झालं नंदिनी, आता आपल्याला हे सगळं काही थांबवायचं आहे. आता जर तुला काही झालं असते तर काय करायचं होतं सांग बरं मला, ह्या सगळ्या गोष्टी मला करायच्याच नाहीत. तेव्हा इथे नंदिनी म्हणते अहो जीवा काही झालं तर नाही ना, असं काय करताय तुम्ही.
तुम्ही आलात ना धावून माझ्यासाठी. तेव्हा जीवा म्हणतो, मी जर आलो नसतं तर काय करायचं होतं सांग बरं, किंवा माझं लक्ष नसतं तर मग काय करायचं होतं. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो जीवा तुम्ही असताना मला काही होणार नाही. तुम्ही तर खरं आज लग्नात जे काही 3रं वचन मला दिलं होतं का, की मी तुझी साथ कधीही सोडणार नाही, ते वचन आज तुम्ही पूर्ण केलं. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी हे सगळं काही ठीक आहे रे बाबा, पण तुला कळतंय का हे किती डेंजरस आहे. अहो तो मास्टर आपल्या जीवावर उठलाय आता, त्यामुळे खरं मला आता थांबवायचं हे सगळं काय. तेव्हा नंदिनी म्हणते, हेच तर त्याला पाहिजे ना, म्हणजे आपण थांबवावं म्हणूनच ते सगळं काही करतोय. पण आपण जीवानंदिनी आहोत का नाही, आपण अजिबात थांबायचं नाही. त्या मुलाचा जीव वाचवायचा आहे आपल्याला, आणि आपल्याला बाळ झालं ना, त्या बाळाला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायच्यात का नाही. तेव्हा इथे लगेच जीवा म्हणत असतो, आता बाळाचा विषय काढलास ना, तुला बरोबर नंदिनी माहिती माझी दुखरीनच, असं इथे जीवा म्हणत असतो. तितक्यातच खरं इथे जुई आलेली असते गजरा विकण्यासाठी. तेव्हा नंदिनी तिच्याकडे धावतच जाते. ओळखलास का तुम्हाला, कशी आहेस तू, आणि तुझी मावशी कुठे. तेव्हा ती म्हणत असते, मी ठीक आहे, माझी मावशी कामावर गेली. आणि 1 मिनिट, हे अंकल कोणात. तेव्हा इथे जीवा तिच्याकडे येतो, म्हणत असते, हे अंकल कुणाला म्हटलीस, ही 1 नंबरची नकटी दिसते बरं का. म्हणते, ए नकटी कुणाला म्हटलात. तेव्हा जीवा म्हणतो, मग मला अंकल कशाला म्हटलीस तू. तेव्हा जुई म्हणते, मग तुम्ही मला नकटी म्हणाल तर मी तुम्हाला अंकल म्हणेल. तेव्हा जी म्हणते, ए. तेव्हा जुई लगेच म्हणते, बी. आता ह्या दोघांनाही खरं तरी ते शांत करते ती म्हणजे नंदिनी. अहो जीवा काय करताय तुम्ही, ती लहान आहे. आता इकडे जुई जी असते ती नंदिनीला जवळ बोलवते आणि तिच्या कानात म्हणत असते, हे तेच का 5 गजरे घेणारे धनी. तेव्हा नंदिनी म्हणते, हो हो तेच आहेत. आता इकडे जीवा म्हणतो, काय चाललंय दोघीची खुसूरपुसूर. तेव्हा लगेच त्या दोघी एका सुरातच म्हणतात, बायकांच्या गोष्टी तुम्हाला कशाला ऐकायला हव्यात. तेव्हा दोघी हसायला लागतात. तेव्हा इथे जुई म्हणत असते, अहो घ्या की मग 5 गजरे आता. तेव्हा जीवा म्हणतो, नको अजिबात नको मला, मी सकाळीच माझ्या बायकोला जुईची फुलं दिली आहेत. तेव्हा ती म्हणते, काय माझे फुलं दिली आहेत. तेव्हा जी म्हणतो, अरे बाबा जुईचे, हे जुईचे फुलं. तेव्हा जुई म्हणते, असं म्हणा की मग, असं म्हणून हे दोघे अक्षरशः भांडत असतात. तेव्हा नंदिनी म्हणते, असं काय चाललं तुमचे, लहान लेकरासारखे भांडताय काय तुम्ही दोघं, म्हणून नंदिनी दोघांना शांत करते. आता इकडे दुसऱ्या बाजूला विजय चिडलेला असतो, त्यामुळे माननी म्हणत असते, हे सगळं काही काय चाललंय मला सांगता का हो स्वात्या. तेव्हा इथे विजय म्हणतो, त्या कशाला, मी सांगतो ना, ह्या घरात नेमकं घाणेरडा प्रकार काय चाललाय हे मी सांगतो सगळ्यासमोर. तेव्हा वसू म्हणत असते, विजयराव तुमच्यापुढे मी हात जोडते, आधीच या घरात आमची अजिबात काडी मात्र हा तमाशा सगळ्यांसमोर करून खरं त्यात आणखी एक भर नको. तेव्हा इथे विजय म्हणत असतो, का नको बरं, हा तमाशा आता सगळ्यांसमोरच झाला पाहिजे, कळलं पाहिजे ना ह्या घरात घाणाडे काय प्रकार होतात तर. तेव्हा मानव म्हणते, विजयराव काय झालंय सांगा की मला, रम्याने काय केलंय आता. विजय म्हणत असतो, तुम्ही रम्याला का आरोप करताय, तुम्ही रम्यावर का आरोप करताय, तुमच्या घरात काय चाललंय ते बघा की, तुमच्या मुलाला आणि सुनेला विचारा की ते घाणेरडे किती प्रकार करतात. तेव्हा इथे पार्थ उडतो रागातच, माइंड युअर लँग्वेज हा. तेव्हा इथे काव्यासुद्धा म्हणते, तुमची होणारे बायको काय प्रकार करते घाणेरडे ते तिला विचारा की, असं इथे म्हटल्याबरोबर मॅनन म्हणते, हे सगळं काही काय चाललंय हे सांगतं का मला कुणी. तेव्हा पार्थ म्हणतो असतो, आई मी तुला सांगतो, ह्या रम्याने खरं काल रात्री मला हॉलमध्ये बोलवलं आणि तिची परत ती कॅसेट सुरू झाली की मला तुझ्याबरोबर लग्न वगैरे करायचे, ह्या सर्व गोष्टी. तेव्हा लगेच काव्या म्हणत असते, आई अहो पारचं आणि माझं बोलणं या विषयावर झालं होतं, जेव्हा आपल्याशी रम्या असं वागू शकते तर आता ती जेव्हा केव्हा आपल्याशी बोलन तेव्हा व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्ड करायचा, आणि आम्ही तसाच केला आणि तो विजयला पाठवला. असं इथे म्हटल्याबरोबर विजय म्हणत असतो, तो ऑडिओ नसून तुमचं षडयंत्र आहे, हे न कळण्या इतका आम्ही मूर्ख नाही आहे. असं इथे म्हटल्याबरोबर मिथून म्हणत असतं, अहो विजयराव असं काय करताय, आता तुमच्या कानाने तो व्हिडिओ ऐकला ना तुम्ही, मग तुम्ही असं का करताय. अहो तिला आता परत माती खायची, त्याला आपण तरी काय करणार. असं इथे म्हटल्याबरोबर, माझी रम्या असं काहीही करणार नाही, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे, या पार्थनीच हे सगळं काही AI बनवलेलं आहे, असं इथे विजयने म्हटलेलं असतं. या रम्याने आता इथे या विजयला खरं घोळ्यात घेतलेलं आहे असं दिसत आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, आणि तोपर्यंत पाहत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.